मंडळी राम राम. तुमचा भाऊ कुठं कळवणमध्ये कुणाल भाऊ त्यांच्याकडे गेला. पाण्याचा पेज 9.3 होता. म्हणे आपल्याला डेमो करायला इंजेक्शन घेऊन. म्हटलं बरं चालतंय म्हटलं. आणलं मग मंडळी. एकदम छोटं इंजेक्शन आणलेलं होतं. आपल्याला पीएच एकदम प्रॉपर करायचं. त्यांच्याकडे पीएच बॅलन्सर आणि स्टिकर एकत्र होतं. आपल्याला याला तुमच्या सनस्टिकला डेमो मारायचा. म्हटलं बरं चालतंय म्हटलं. इंजेक्शन आणलं. इंजेक्शनवर मंडळी विचार करून घ्या, खतरनाक डेमो होणार होतं आणि ओतलं मग त्यांचं स्टिकर आणि पीएच बॅलन्सर आणि डायरेक्ट बाबू म्हटलं बेकारच काम होणार आहे म्हटलं. आणि वरून त्यांनी किट बी आणली होती पाणी चेक करायची. म्हटलं बाबो इथं तर आता बेकार म्हणजे बेकारच मॅटर होणार आहे. 0.5 ml घेतलेलं होतं. तिथून त्यांचं पीएच बॅलन्सर आणि स्टिकर मस्त मग केला. पीएच 7.8चा आला. म्हटलं इथं तर नाही लागला नाही पीएच. मग घेतला आपला. मंडळी कसं आहे आपलं सनस्टिक एकाच अर्धा आहे म्हणजे 7-8चा पीएच राहिल्यानंतर आपल्याला एकाच अर्धा टाकलं पाहिजे होतं. मग आपण 1 लिटरसाठी एकाच अर्धा घेतलं पण आपला पीएच झाला 7.4चा. जर त्याच जागेवर 0.7 ml राहिलं असतं तर आपला पीएच कम्प्लीट 6चा आला असता. मस्त झाला. पीएच केला आणि मग केलं. म्हटलं चला आता स्प्रेडर करून घे म्हटलं मस्त. मग कुणाला त्यांनी घेतलं मग पाण्याची 2 थेंब टाकून आणि टाकलं मग सनस्टिक आपल्याला. मंडळी बघा आपलं सनस्टिकचं काम कसं आहे, खतरनाक की नाही. तुम्हाला तर माहिती ज्यांनी घेतलेली ते तर म्हणतात बाबू नाथखुळा काम आहे म्हणे सनस्टिकचा म्हणे. म्हटलं बंग विषय का म्हटलं. मस्त मग त्याचा डेमो झाला. मग घेतलं मग त्यांचं पीएच बॅलन्स स्टिकर त्यांनी दुकानात आणलेलं होतं. मग टाकला ना थेंब आणि मोक्कारच दहशत त्याची थेंबच